44(1) ही हा मला लागूच होऊ शकत नाही। विरोधकांनी जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टीने ही तक्रार दाखल केलेली आहे। सर्वे नंबर 8 या आमच्या स्वतःचे आहेत, तिथे कुठेही त्या जागेत आम्ही अतिक्रमण केलेलं नाही। सत्तेचा गैरवापर करून हे अधिकाऱ्यांच्या दबाव टाकून हा निर्णय करून घेतलेला आहे। संविधान मानणारा माणूस आहे, माझा कायद्यावर पूर्ण चांगला विश्वास आहे। कालच 9-10 तारखेला आपल्या एक याचिका तक्रार 44(1) या याच्यातून एक तक्रार दाखल माझ्यावर झालेली होती आणि त्या तक्रारीचा 44(1) हा मला लागूच होऊ शकत नाही। या तक्रारीचा कोणताही म्हणजे ही तक्रार विरोधकांनी जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टीने ही तक्रार दाखल केलेली आहे। या शहरात काम करत असताना मी गेले 1985 सालापासून आज अखेर ह्या शहरात कोणतंही अनाधिकृत कृत्य, अनाधिकृत बांधकाम असलं कोणतंही काम मी केलेलं नाही। आणि हे जे गुंठेवारी नियमितकरण मी 2002 साली केलेलं आहे, त्या 2002 साली ते गुंठेवारी करत असताना ते माझी जवळजवळ 1983 सालापासून जुनी इमारत होती, परत त्या जागेला नवीन झाली आणि ह्या त्यावेळीपासून ती पहिल्यापासून ती वास्तू आमची तिथं आहे। त्यामुळे रस्त्यात कुठेही बाधित असं काम कुठेही केलेलं नाही। एवढं या वेळेला 166चं नॅशनल हायवेचं काम झालं, त्यावेळी सुद्धा पेठ नाक्यापासून आंबेडकर नगर पर्यंत संपूर्ण दोन्ही बाजूला जेवढं अतिक्रमण होतं त्यावेळी नॅशनल हायवेवाल्यांनी सर्व प्रकारचं कुणाचंही ठेवलेलं नाही। त्यामुळे माझ्या इथे सुद्धा अतिक्रमण अजिबात काय त्यावेळी राहिलेलं नाही। त्या गटरच्या आत जवळजवळ ही माझी इमारत आहे। त्यामुळं हे अनाधिकृत म्हणून हे कृत्य मी माझ्या कारकिर्दीत या 40 वर्षाच्या मी कधीही केलेलं नाही। आणि ह्या आता जरी ह्या 2-3 ओळीचा आदेश कलेक्टर साहेबांनी काढलेला आहे, त्या अधिवेशन हे 9-10 तारखेला शुक्रवारी संपलं आणि शुक्रवारी संध्याकाळी 10 तारखेला हा आदेश काढला। जर यांना काढायचं होतं तर मग त्यांनी अधिवेशना दिवशीच काढायला पाहिजे होतं। पण ही सर्वसामान्य या आपल्या उरुळी शिरपूरच्या जनता ही शून्य जनता आहे, त्यांनाही माहिती आहे की बाबा अधिवेशन चालू असताना काढलं नाही, दुसऱ्या दिवशी किंवा आदेशच्या 2 वळीचा काढला आणि त्याच्यात माझा कोणताही सहभाग नाही। जे बाधित जी जागा होती ती माझी नव्हतीच जागा। माझ्या ज्या जागा 2000 म्हणजे सर्वे नंबर 8 या आमच्या स्वतःच्या आहेत, तिथे कुठेही त्या जागेत आम्ही अतिक्रमण केलेलं नाही। त्यामुळं या विरोधकांनी हे जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी सत्तेचा गैरवापर करून हे अधिकाऱ्यांच्या दबाव टाकून हा निर्णय करून घेतलेला आहे। पुढचं मी पुढं मला 15 दिवसाची हे आहे कालावधी आहे। मी त्या ह्याच्यात संविधान मानणारा माणूस आहे, माझा कायद्यावर पूर्ण चांगला विश्वास आहे। मी पुढली लढाई अपील पुढे दाखल करणार आहे।